महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात. आपल्यासोबत दीपक भाऊ मानकर आहेत. भाऊ, काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल? आजची महायुतीची ही मिरवणूक म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची नांदी आहे असं म्हटले तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि हे वातावरण संपूर्ण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं लोकनेता कसा असतो हे या गर्दीमुळे तुम्हाला लक्षात येईल. ही लढत तिरंगी होईल अशी चर्चा आहे. अजिबात तिरंगी वगैरे काय होणार नाही. ही निवडणूक एकतर्फी होणार. पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जाणार. समन्वय कसा आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्यावेळी ही महायुती निर्माण केली त्याचवेळी खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा समन्वय झालेला आहे. भाऊ उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय सांगाल? सगळे पक्ष, आमचे घटक पक्ष, महायुती, कार्यकर्ते आणि नागरिक तुम्ही सहज बघा, तुम्हाला या पद्धतीने मोठ्या संख्येने नागरिकही दिसतात. त्यामुळे पुणेकरांनी काय ठरवलंय हे इथं आपल्याला दिसेल. इतका मोठा जनसमुदाय फक्त अर्ज भरायला आहे. त्यामुळे मतदानात मध्ये काय होईल याचाच विचार आता सगळ्यांनी करा. भाऊ, एक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, त्यानंतर नगरसेवक, महापौर आणि त्यानंतर पुणे लोकसभेचे उमेदवार, कसं बघताय? हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता हा कुठपर्यंत जातो. सर्वसामान्य कार्यकर्ता, बूथ प्रमुख ते लोकसभेचा उमेदवार, हा सगळा प्रवास या पक्षाचं, माझ्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की इथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, संधी मिळते. तेच हे चित्र आहे. मतदारांचा कथा प्रतिसाद आहे भाऊ एकंदरीत? हो, सगळे मतदारच दिसतात. ताई, काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल होतो? चित्र स्पष्ट आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत स्वयंस्फूर्तीने आलेले नागरिक सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपल्याला नागरिक दिसत आहेत. रस्ते गर्दीने गच्च भरलेले आहेत एवढ्या भर उन्हामध्ये. चित्र स्पष्ट आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार जर शहाणे असतील तर उमेदवारी अर्ज मागे घेतील. त्यांची हार निश्चित आहे. आमचा विजय अतिशय सुनिश्चित आहे. कुठेतरी तिरंगी लढत होईल अशी चर्चा होती. आमची लढत एकतर्फी होईल. आमचा विजय एकतर्फी होईल. थम्पिंग मेजॉरिटीने माननीय मुरलीधरजी मोहोळ हे निवडून येतील. पुणेकरांनी ठरवलेलं आहे मोदीजींच्या पाठीमागे उभं राहायचं, मुरलीधरजी मोहोळ यांच्या पाठीमागे उभं राहायचं. ताई, मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय? पुणेकर फार चोखंदळ आहेत. सहजासहजी कोणाला डोक्यावर घेत नाही. मुरली अण्णांनी कोरोना कालावधीमध्ये पुणेकरांची जी सेवा केली त्याची उतराई म्हणून आपण पाहता इतक्या मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित राहिले की 4 जूनचा निकाल हा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी असेल हे त्यांनी दाखवून देतात. कुठेतरी मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो एकंदरीत जेव्हा प्रचार चालू आहे? मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. पुणेकर हा विकासाला प्राधान्य देणार आहे आणि हे मत जाणवतंय ते लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पुणेकर मतदान करणार आहेत. त्याच्यामुळे अतिशय उत्साहामध्ये मिळणारा हा प्रतिसाद आहे. एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर आणि आता खासदारकीचा उमेदवार, साहजिकच हा प्रवास जो आहे तो थक्क करणारा प्रवास आहे. कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा, जनसामान्यांना न्याय देणारा आणि खऱ्या अर्थानं पुणेकरांची काळजी घेणारं हे नेतृत्व असल्यामुळे हा प्रवास करू शकतो. दादा, काय सांगाल आज उमेदवारी अर्ज? दादा, काय दादा, आज एक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, तो पुणे लोकसभेचा उमेदवार, या प्रवासाकडे कसं बघताय? पक्षाची ताकद इतकी वाढली की उत्स्फूर्तपणे 50,000पेक्षा जास्त लोक उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत येतात. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा
गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.